या ठिकाणी जर आपण पाहिलं तर केवळ ही जी दुरुस्ती जी आहे समजा वगैरे ते जास्तीत जास्त 50-60 पर्यंत होऊ शकते। मात्र यासाठी 5.5 लाख रुपये दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत। परंतु त्याला कोणतीही प्रोसेस न कायदेशीर लीगली प्रोसेस न करता केवळ दुरुस्तीचं कारण दाखवून हा ऐतिहासिक रणखांब हलवलेला आहे। ते त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही विचारणारे कोण? आम्ही त्यांना म्हणलो आम्ही ह्या भारताचे, ह्या जिल्ह्याचे, ह्या शहरातले नागरिक आहे आणि त्यांना म्हणलं आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला विचारण्याचा अधिकार दिलेला आहे। बीड जिल्ह्यात एक ना अनेक वाद पुढे येताना पाहायला मिळतात। नेहमीच हे वाद विकोपाला गेलेले देखील पाहायला मिळतात। गेल्या 5 दिवसांपूर्वी बीडचा इतिहास दर्शवणारा रणखांब, या रणखांबावरूनच बीडमध्ये सामाजिक कार्यकर्ते अधिकाऱ्यांमध्ये वाद पाहायला मिळाला। माझ्या पाठीमागे पाहू शकतात हाच तो रणखांब आहे। हा रस्त्याच्या बाजूला या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर तत्पूर्वी या अगोदर या ठिकाणी हा खड्डा जो दिसतोय माझ्या पाठीमागे, या खड्ड्यामध्ये हा रणखांब या ठिकाणी लावलेला होता। गेल्या अनेक वर्षांपासून पिढ्या या ठिकाणी हा रणखांब सगळेजण पाहत आले। मात्र रस्त्याचं काम चालू आहे, रस्त्यामध्ये तो अडथळा आणत असल्याने हा रणखांब या ठिकाणाहून हलवण्यात आला। पुरातत्व विभागाचं हे काम होतं, यामध्ये या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं। मात्र याला विचारपूस केली का नाही केली का? मात्र या ठिकाणी हा रणखांब दिसतोय। या रणखांबासाठी या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी या रणखांबासाठी 5 लाख रुपयाचा खर्च केला असल्याचं या ठिकाणी अधिकारी सांगतायत। मात्र हा 5 लाख खर्च नसून हा 1 ते 1.5 लाखामध्ये हे सगळं खर्च त्यांनी आटपून बाकी फक्त पैसा खाण्याचं काम या ठिकाणी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे, असा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे। त्या 5 दिवसांपूर्वी हाच वाद या ठिकाणी पाहायला मिळाला। पुन्हा एकदा आता सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। काय नेमकं ढवळेसाहेब काय सांगाल? बीडचा इतिहास दर्शवणारा हा रणखांब आहे, काय नेमकं वाद झालता काय सांगाल? आणि आता पुन्हा एकदा काय तुम्ही निर्णय घेतलेला आहे? बीड जिल्ह्यातील जो ऐतिहासिक वारसा आहे तर बीड ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर आपण जर पाहिलं या ठिकाणी निजामकालीन ऐतिहासिक रणखांब आहे आणि हा ऐतिहासिक ठेवा जपण्याचं काम पुरातत्व विभागाचं असताना आम्ही सामाजिक कार्यकर्ते सगळे करत असताना संबंधित प्रकरणामध्ये पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे गुत्तेदार हे संगनमतानं जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करून पैसे करायचं। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर केवळ ही जी दुरुस्ती जी आहे समजा वगैरे ते जास्तीत जास्त 50-60 पर्यंत होऊ शकते। मात्र यासाठी 5.5 लाख रुपये दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत। आणि संबंधित प्रकरणामध्ये म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी आम्ही संचालक पुरातत्व वस्तू संग्रहालय मुंबई, उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांना लेखी तक्रार केली होती की या प्रकरणामध्ये बेकायदेशीरित्या कुठलंही हलवण्यात येऊ नये। कारण या ठिकाणची मालकी जागा जी आहे या रणखांबची ती 14 फूट बाय 12.5 फूट असते। मग आमचं असं म्हणणं होतं की 14 फूट बाय 12.5 फूट या जागेवर जर छानपैकी प्रशस्त केलं असतं तर ते छान पण दिसलं असतं। मात्र या ठिकाणी आपण पाहिलं की अधिकारी बेबंदशाहीपणे वागत आहेत। सोमवारी जो प्रकार घडला की उचलताना या ठिकाणी रणखांब आमचे जे मित्र आहेत सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड असतील, सादिक असतील, युनुसभाई असतील किंवा अशोक येडे असतील, यांनी जेव्हा त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही हे जे स्थलांतर करताय ते नियमाप्रमाणे लिगली करा, मात्र त्यांनी जी आरेरावी केली सामाजिक कार्यकर्त्यांना की तुमचा काय संबंध याच्यामध्ये, आम्ही काही करू। एवढंच नव्हे तर त्यांनी यांना पोलीस बोलवून जणू काय सरकारी कामामध्ये अडथळा म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना शिवाजीनगरला नेण्यात आलं। आणि जेव्हा त्यांना आम्ही कागदपत्र दाखवली की 1-1.5 महिन्यापूर्वीच आम्ही लेखी तक्रार केली आहे, तेव्हा त्यांचं असं म्हणणं आलं की हे तुमची तक्रार जी आहे ती माझ्या नाही माझ्या पतींकडे पोहोचलेली आहे। आणि त्यानंतर तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की आम्ही स्थलांतर आणि दुरुस्तीचे कागदपत्र देऊ असं रामनाथ खोडे यांना म्हटलं होतं। पण आज आपण पाहतो या घटनेला 4-5 दिवस होऊन घेत अजूनही त्यांनी कागदपत्र दिलेलं नाही। आता आम्ही सध्या जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार केलेली आहे की संबंधित प्रकरणामध्ये काय नेमकी दुरुस्ती करण्यात आली आणि 5.5 लाख रुपये खर्च कशाला केला आहे आणि ह्याचं बिल देण्यात येऊ नये। कारण संबंधित प्रकरणामध्ये जर जिल्हा प्रशासनानं याचं देयक दिलं तर संबंधित जबाबदारी जिल्हा प्रशासन राहील। नक्कीच यामध्ये 5 दिवसापूर्वी ज्यांच्यासोबत वादविवाद झालता, जे अधिकारी होते आणि ज्यांनी अडवलं होतं ते रामनाथ खोड देखील आपल्यासोबत आहे। नेमकं काय सांगाल? खरं तर बीडच्या ऐतिहासिक गोष्टीचे सगळे आलेख आपल्याकडं आहेत, कागदपत्र आहेत, यामध्ये काय नेमकं त्या दिवशी वाद घडला काय सांगाल? आपल्या बीडला जो ऐतिहासिक वारसा जो लाभलेला आहे
त्या ऐतिहासिक वारसापैकी हा रणखांब एक शहराची हद्द दाखवणारा हा ऐतिहासिक एक रणखांब आहे. आता हा रणखांब जो रस्त्याचं रुंदीकरणामध्ये येत असल्याचं सांगून हे रणखांब हलवण्याचा त्यांनी हे केलं आहे. परंतु त्याला कोणतीही प्रोसेस न कायदेशीर लिगली प्रोसेस न करता केवळ दुरुस्तीचं कारण दाखवून हा ऐतिहासिक रणखांब हलवलेला आहे. परंतु जेव्हा या बाबतीत डॉक्टर गणेश ढवळे यांनी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून सगळ्यांनी जे तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने केल्यानंतर काही वाद याच्यात आणि काही बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर ह्याचं कुठंतरी काम थांबलं होतं. परंतु पुरातत्व खातं असं म्हणतं आहे की ही मालकी आमची नाही आहे, ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मग जर सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी आहे तर पुरातत्व खातं यामध्ये हस्तक्षेप कसं करते आणि पुरातत्व खात्याची मालकी आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग हस्तक्षेप कसं करते. या जे प्रकार चाललेला आहे हा केवळ बीड शहरातला ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे त्यांचे डावपेच आहेत. विभागीय आयुक्तांनी जे परिपत्रक काढलेले आहे त्या परिपत्रकामध्ये जी कमिटी नेमलेली आहे ती कमिटी यासाठी नेमलेली आहे की बीड जिल्ह्याचा जे ऐतिहासिक वारसा जो लाभलेला आहे त्याचं तुम्ही जतन करा आणि त्याचं संरक्षण करा आणि बीडला कसं पर्यटन स्थळ वाढवता येईल यासाठी प्रयत्न करा. आणि ज्या ऐतिहासिक वास्तूच्या नोंदी नसेल त्या महसुली दप्तरी त्याच्या नोंदी घ्या याच्यासाठी ते परिपत्रक काढलेलं आहे. परंतु त्याचा उलटा अर्थ काढून अशा ऐतिहासिक वास्तू नष्ट करण्याचा प्रयत्न संगनमताने चालू आहे. काय सांगाल? त्या दिवशी वाद देखील झाला आणि यामध्ये पुन्हा ही ऐतिहासिक वास्तू चर्चेमध्ये आलेली आहे. काय सांगाल? ह्या ज्या गोष्टी घडायला लागल्यात ह्या गोष्टी जे सामाजिक कार्यकर्त्याचे तोंड दाबायचे हे राजकारण चालू आहे खालून वरून. जे मंदिर असेल, मस्जिदची जागा असेल, इनामी असेल, देवस्थान असेल आणि हे सुद्धा पुरातत्वी कितीतरी वर्षापासून आत्ता आपण बघतो रोडवर. पण ह्याच्यातून फक्त काहीतरी आडवं घालायचं काम. आम्ही फक्त वारंवार त्यांना विनंती केली की ह्याची जे द्यायचं आहे तुम्हाला बाजूला कुठं काढून देत असलात तर तुम्ही 12 बाय 14 फुटामध्ये एकदम चांगल्या पद्धतीचं तुम्हाला 5 लाख रुपये निधी पडला ह्याच्यामध्ये दिला आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही कोणत्या पद्धतीने काम केलं पाहिजे हे शासनाच्या डोळ्यात धूळ धापून गुत्तेदार आणि शासन ह्याच्यामध्ये संगनमताने पैसे खात आहेत. नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीचा घटनेचा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून निषेध केला जातो आहे. काय सांगाल की ही ऐतिहासिक वास्तू आहे यासाठी तुम्ही झगडतायत, काय सांगाल? आज 5 दिवसापूर्वी जे वाहने मॅडम होते इथं आलेले आम्ही त्यांना म्हणलो होतो बाबा ही जागा आहे 12 बाय 15 14 बाय 12ची जागा आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्थलांतर करा आम्हाला ते पत्र दाखवा. ते त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही विचारणारे कोण. आम्ही त्यांना म्हणलो आम्ही ह्याच भारताचे ह्या जिल्ह्याचे ह्या शहरातले नागरिक आहे आणि त्यांना म्हणलं आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला विचारण्याचा अधिकार दिलेला आहे. परी त्यांनी काय केलं आमच्यावरती आम्हाला पोलीस बोलून इथं म्हणले ते तुमचं काय म्हणणं आहे ते पोलिसासमोर मांडणार. आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही जे स्थलांतर करत आहात तुम्हाला जे पत्र दिलं ते फक्त आम्हाला पत्र दाखवून तुमच्या पद्धतीने तुम्ही काम करा. ते काय म्हणले आम्ही आमच्या पद्धतीने काम करू तुम्हाला अडवायचा काय अधिकार नाही. त्यांची एक हुकुमशाही झाली आणि बीड शहरामध्ये काय झालं पूर्ण हुकुमशाही चालली. जे पडायला लागले जो पुराणे वस्तू आहे वेस असेल किंवा मंदिर असेल मस्जिद असेल ते पडायला लागले त्यांच्याकडे दुर्लक्ष करून हे रोडमध्ये काही अडचण न करता एका बाजूला असताना फक्त नॅशनल हायवेसाठी पैसे मोकळा करण्यासाठी आणि जे गुत्तेदाराला पोचण्यासाठी 5 लाख रुपये जे दिले हा खरं 1 ते 1.5 लाखाचंच कामच नाही. एक ते म्हणतात 5.5 लाख रुपये आम्ही दिले. पण ही निधी आमच्या गोरगरिबाच्या टॅक्समधून घेणारी आणि गोरगरिबाला पोचणारी हे हुकुमशाही आहे, बाकी दुसरं काय. नक्की ढवळे साहेब यामध्ये त्या दिवशी आरीरावी झाली अधिकाऱ्यांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची या ठिकाणी पाहायला मिळाली. मात्र यामध्ये एक गोष्टही या ठिकाणी पाहायला मिळाली की तुम्ही पैसे खाण्यासाठी हे काम थांबवत आहेत असंही त्यांनी अधिकाऱ्यांनी बोलून दाखवलं. या ठिकाणी सगळेजण होते, काय सांगाल? आमचं असं म्हणणं आहे की संबंधित प्रकरणामध्ये 1.5 महिन्यापूर्वी आम्ही लेखी तक्रार केलेली आहे
आता याच्यामध्ये पैसे खाण्याचं जे काम 50,000मध्ये होतं आहे त्याला 5.5 लाख रुपये निधी हे करून आणि इलिगलपणे करून हे काम संगनमताने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी पैसे खाण्यासाठी करतायत, हा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि संबंधित प्रकरणामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरणार आहेत आणि हे देण्यात येऊ नये यासाठी आम्ही लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे. आणि त्यामुळं भविष्य काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून या संदर्भामध्ये बीड जिल्ह्यातली जी ऐतिहासिक वस्तू जे आहेत ते पुरातत्व जपण्यासाठी आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं करणार आहोत. आणि हे जे पुरातत्व विभागाचे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेणार आहोत. नक्कीच जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये तर ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक ऐतिहासिक वास्तू देखील बीड जिल्ह्यामध्ये आहे. मात्र एका वास्तूमुळं हा वाद पुढं आलेला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये ह्या वास्तूला वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पुढं आल्याने अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये हा वाद पाहायला मिळाला. आणि आता त्यामध्येच सामाजिक कार्यकर्त्यांनी आता थेट कलेक्टर यांना निवेदनाद्वारे या काम थांबवून याचं जे पैसे आहेत किंवा ज्याचं बिल आहे ते देऊ नका असं त्यांनी यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. मात्र पुरातत्व विभाग बीड जिल्ह्यातील ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत यासाठी नेमकं करतंय काय असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी तरी सध्या सामाजिक कार्यकर्ते उभा करताना पाहायला मिळत आहेत. लोकाशा टीव्हीसाठी रोहित दीक्षित, बीड.